पुण्यामध्ये आज मराठा मोर्चाची वज्रमूठ आपल्याला बघायला मिळणार, कारण पुण्यामध्ये सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। आधी नगर झालं, त्यानंतर नाशिक झालं आणि आता पुण्यामध्ये गर्दीचे सगळे उच्चांक जे आहेत ते मोडले जातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। सगळ्यांचे डोळे त्यामुळे या मोर्चाकडे लागले आहेत। डेक्कनमधल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा सुरू होणार आहे। त्यानंतर अलका चौक, लक्ष्मी रोड या मार्गे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे। खासदार उदयनराजे महाराज यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार देखील मोर्चात सहभागी होणार आहेत। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। मंदार, साधारण किती वाजता हा मोर्चा जो आहे तो सुरू होईल आणि कोण कोण नेते मंडळी पोहोचली आहेत मोर्चामध्ये? अश्विन, काही क्षणांपूर्वीच या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। युवतींनी डेक्कन परिसरामध्ये हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण केला, अभिवादन केलं आणि या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो, एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि दुसऱ्या बाजूला इथून मोर्चामध्ये सहभागी झालेले हे लोक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। हा वकिलांचा गट आहे। आपण बघू शकतो, वकील त्यांच्या गणवेशामध्ये जो काळा कोट असतो त्यामध्ये या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अशा प्रकारे अनेक गट, वकील असतील, डॉक्टर असतील किंवा इतर लोक असतील, हे अशा प्रकारे गटागटाने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राजकीय पक्षांचे नेते देखील गटागटाने या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतो आहोत। शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, त्याचबरोबर मंत्री विजय शिवतारे आणि इतर नेते एकत्रितरित्या या मोर्चामध्ये सहभागी झाले। काँग्रेसकडूनही हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, भाई जगताप हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रवादीकडून देखील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, खासदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही काही वेळापूर्वी या मोर्चामध्ये दिसलेल्या होत्या, त्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। अजित पवार ही स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात आहे। या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। छत्रपती उदयनराजे भोसले आहेत, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे जे खासदार आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण गर्दी बघू शकतो, पुण्यातील सगळे रस्ते अशा प्रकारे या गर्दीने फिरून गेलेले आहेत। हा जंगली महाराज रस्ता आणि हा इकडून येणारा फर्ग्युसन रस्ता, दोन्ही रस्ते खचाखच भरलेले आहेत। हे दोन्ही रस्ते पुण्यातील डेक्कन कॉर्नर, जो खंडोजी बाबा चौक म्हणून ओळखला जातो, तिथे एकत्रित येतात आणि इथलं हे दृश्य आहे। उजव्या बाजूनी कर्वे रोडहून येणारं जे काही लोकांचा जो जमाव आहे तो या ठिकाणी एकत्रित होतो आहे। तब्बल 22 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये। हे आपण लोक या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी पाहत असलो तरी खूप मोठी संख्या आहे जी या डेक्कन परिसरामध्ये पोहोचणार नाहीये। बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय, कारण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक बसू शकणार नाहीत। आतापर्यंत आपण लाखोंच्या संख्येने हे मराठा समाजाचे मोर्चे पाहिले। अहमदनगरचा मोर्चा खूप मोठा होता, नाशिकचाही मोर्चा खूप मोठा होता, परंतु पुण्यातील जी आजची गर्दी आहे ती गर्दी पाहता या मोर्चाच्या गर्दीचे सगळे विक्रम आज मोडले जातील असा अंदाज या गर्दीकडे पाहून आपण व्यक्त करू शकतो। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।